नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इनडेफिनेट इंटिग्रेशन यातील एक्सरसाइज 3.1 सेकंड क्वेश्चन. फर्स्ट क्वेश्चन आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सॉल्व केलेला आहे. आज आपल्याला सेकंड क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. यामध्ये 10 सब क्वेश्चन्स आहेत. फर्स्ट क्वेश्चन याप्रमाणे आहे, इंटिग्रेशन tan स्क्वेअर x इंटू dx. याचं आपल्याला इंटिग्रेशन फाइंड आउट करायचं आहे. साइन आणि कॉस यांचे इंटिग्रेशन फाइंड आउट करण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे, परंतु टॅनचा फॉर्म्युला नाही आपल्याकडे. याचं सोल्युशन कसं लिहिणार आपण? आपल्याला हे माहिती आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स, बरोबर आहे. म्हणजे टॅन स्क्वेअरला आपण सेक स्क्वेअरमध्ये कन्वर्ट करणार, कारण याचं इंटिग्रेशन आहे आपल्याकडे. इंटिग्रेशन सेक स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स म्हणजे काय? टॅन एक्स, बरोबर आहे. सोल्युशन लेट आय इक्वल टू इंटिग्रेशन टॅन स्क्वेअर एक्स डी एक्स इक्वल टू टॅन स्क्वेअर एक्सला आपण काय लिहू शकतो? देअरफॉर हे रिझन पण समोर लिहायचे आहेत. टॅन स्क्वेअर एक्स म्हणजे सेक स्क्वेअर एक्स हा +1 या साईडला -1 होईल, बरोबर आहे. ही आपली आयडेंटिटी आहे. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, म्हणजे याची व्हॅल्यू आपण ती पुट करणार. सेक स्क्वेअर एक्स -1, बरोबर आहे. 2 टर्म असल्यामुळे ब्रॅकेट केलेला आहे आपण, इंटू डी एक्स इक्वल टू, आता इंटिग्रेशन घेता येईल आपल्याला. इंटिग्रेशन सेक स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स आणि हे मायनस इंटिग्रेशन 1 डी एक्स इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स इंटिग्रेशन सेक स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स. हे इंटिग्रेशन टॅन एक्स असते, हे आपण यापूर्वी पाहिलेलं आहे, बरोबर आहे. प्लस सी, येथे लिमिट नसेल तर प्लस सी आपल्याला लिहायचं आहे इंटिग्रेशन घेतल्यानंतर. येथे लिमिट नाही आहे. सेक स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स, याचं इंटिग्रेशन टॅन एक्स आहे. टॅन एक्स सी आपण एकदाच लिहिणार. याचं इंटिग्रेशन घेतलं आपण. आता हे मायनस इंटिग्रेशन 1 डी एक्स, याचं इंटिग्रेशन फक्त एक्स. हे आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे, बरोबर आहे. इंटिग्रेशन 1 डी एक्स म्हणजे काय? एक्स. आता इंटिग्रेशन घेतलेलं आहे आपण, एक सी ॲड करू आपण. हे झालं इंटिग्रेशन. हे असे रिझन पण समोर लिहा. नेक्स्ट क्वेश्चन, सेकंड सब क्वेश्चन. साइन 2x आहे आणि येथे कॉस एक्स आहे. हा कॉस एक्स आपल्याला कॅन्सल करता येईल, कारण साइन 2x हा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. साइन 2 थीटा, येथे एक्स आहे. हा फॉर्म्युला कसा आहे? 2 टाइम्स साइन थीटा इंटू कॉस थीटा. साइन येथे अँगल डबल असेल तर येथे अँगल सिंगल होईल, म्हणजे 2 थीटा असेल तर येथे फक्त थीटा होईल. याप्रमाणे फॉर्म्युला आहे, बरोबर आहे. सोल्युशन लेट आय इक्वल टू, आय म्हणजे हा दिलेला प्रॉब्लेम, साइन 2x अपॉन कॉस एक्स डी एक्स इक्वल टू इंटिग्रेशन साइन 2x म्हणजे आपण काय लिहिणार? 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स, बरोबर आहे. या फॉर्म्युल्यानुसार 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स हा फॉर्म्युला. येथे फक्त थीटा आहे, येथे एक्स आहे. थीटाऐवजी आपण एक्स पुट केला आणि हे कॉस एक्स डी एक्स. येथे मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजे हा कॉस एक्स आणि हा कॉस एक्स कॅन्सल होईल. काय राहील? इंटिग्रेशन 2 साइन एक्स. येथे डिव्हिजन आहे, परंतु आता हे कॅन्सल झाल्यामुळे फक्त 2 टाइम्स साइन एक्स राहत आहे आणि साइन एक्सचं इंटिग्रेशन आपल्याला घेता येईल इंटू डी एक्स. हे 2 बाहेर येतील. साइन एक्सचं इंटिग्रेशन, साइन एक्सची डेरिव्हेटिव्ह काय आहे? डी डी एक्स ऑफ साइन एक्स. साइन एक्सची डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स आहे, बरोबर आहे. आणि डी डी एक्स ऑफ कॉस एक्स, कॉस एक्सची डेरिव्हेटिव्ह काय आहे? मायनस साइन एक्स, बरोबर आहे. म्हणजे कॉस एक्सचं इंटिग्रेशन साइन एक्स आहे आणि साइन एक्सचं इंटिग्रेशन काय होईल? इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स.
हे मायनस साईन सपोज या साईडला आणल्यानंतर आपण इथे डी एक्स आहे, इंटिग्रेशन ऑफ साईन एक्स हा मायनस या साईडला येईल म्हणजे मायनस कॉस एक्स याप्रमाणे. पहा साईन एक्सची डेरिव्हेटिव्ह आणि साईन एक्सचं इंटिग्रेशन काय असते लक्षात ठेवा, आणि कॉस एक्स याची डेरिव्हेटिव्ह आणि कॉस एक्सचं इंटिग्रेशन काय आहे ते पण लक्षात राहू द्या. साईन एक्सचं इंटिग्रेशन मायनस कॉस एक्स आहे. साईन एक्सचं इंटिग्रेशन काय आहे मायनस कॉस एक्स, 2 इंटू हे मायनस कॉस एक्स आणि प्लस सी इक्वल टू असं लिहिता येईल -2 हे मायनस साईन -2 कॉस एक्स प्लस सी. नेक्स्ट क्वेश्चन, थर्ड सब क्वेश्चन सोल्यूशन. लेट I इक्वल टू इंटिग्रेशन साइन एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स. इंटिग्रेशन साइन एक्स कॉस स्क्वेअर एक्स आहे, याला आपण असं लिहू शकतो कॉस एक्स इंटू कॉस एक्स. बरोबर आहे, कॉस एक्स इंटू कॉस एक्स. आता आपण काय करू, इंटिग्रेशन हे 1 अपॉन कॉस आहे, 1 अपॉन कॉस. बरोबर आहे, आणि इंटू साइन एक्स अपॉन कॉस एक्स असंही लिहिता येईल आपल्याला, साइन एक्स इंटू साइन एक्स अपॉन कॉस एक्स. असं का लिहिलं, कारण इंटिग्रेशन 1 अपॉन कॉस म्हणजे काय होईल सेक. बरोबर आहे, 1 अपॉन कॉस म्हणजे सेक, साइन अपॉन कॉस म्हणजे काय टॅन, साइन एक्स अपॉन कॉस एक्स म्हणजे टॅन एक्स हे डी एक्स. हा फॉर्म्युला आहे आपल्याकडे, कारण ही डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे डी डी एक्स ऑफ सेक एक्स. सेक एक्सची डेरिव्हेटिव्ह किती आहे सेक एक्स इंटू टॅन एक्स. बरोबर आहे, म्हणजेच काय सेक एक्स इंटू टॅन एक्स याचं इंटिग्रेशन काय येईल सेक एक्स. देअरफॉर इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स इंटू टॅन एक्स, हे इंटिग्रेशन किती आहे सेक एक्स, याचं इंटिग्रेशन किती येईल सेक एक्स. बरोबर आहे, याचं इंटिग्रेशन सेक एक्स प्लस सी. नेक्स्ट क्वेश्चन, फोर्थ क्वेश्चन, कॉस 2x. पहा इथे अँगल 2x आहे, येथे अँगल x आहे. सोल्युशन कॉस 2x म्हणजे कॉस 2 थीटा. हा फॉर्म्युला कसा आहे पहा, कॉस स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा. हा एक फॉर्म्युला आहे कॉस 2 थीटाचा म्हणजे कॉस 2x. इथे थीटाऐवजी फक्त x आहे. दुसरा एक फॉर्म्युला आहे 2 टाइम्स कॉस स्क्वेअर थीटा -1. आणि हा एक फॉर्म्युला आहे पहा, हा एक फॉर्म्युला कॉस 2 थीटा, हा आणि हा फॉर्म्युला 1 मायनस 2 टाइम्स साइन स्क्वेअर थीटा. कॉस स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू किती असते 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा. बरोबर आहे, ही व्हॅल्यू जर येथे पुट केली आपण, बेसिक फॉर्म्युला कोणता आहे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. यावरून साइन स्क्वेअर थीटा म्हणजे काय होईल 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा. ती व्हॅल्यू येथे पुट केली तर हा एक फॉर्म्युला मिळेल, आणि कॉस स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा पुट केली तर आपल्याला हा एक फॉर्म्युला मिळेल. म्हणजे याच फॉर्म्युल्यावरून हे 2 फॉर्म्युले तयार झालेले आहेत, साइन स्क्वेअर आणि कॉस स्क्वेअर थीटा यांच्या व्हॅल्यू पुट करून. आता हे 3 फॉर्म्युले लक्षात ठेवा. येथे काय आहे 2x आहे, फक्त येथे x आहे, म्हणजे अँगल वेगवेगळे आहेत, त्यामुळे कॅन्सल करता येणार नाही आपल्याला. ते कॅन्सल होण्यासाठी आपण काय केलेलं आहे कॉस 2xला येथे अँगल आता सिंगल येत आहे. बरोबर आहे, इथे डबल आहे परंतु येथे अँगल सिंगल होईल. म्हणजे आपल्याला असं लिहिता येईल लेट I इक्वल टू कॉस 2x. प्रॉब्लेम ॲज इट इज लिहून घेऊ आपण, साइन स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स इक्वल टू इंटिग्रेशन कॉस 2x. एक्सऐवजी का आपण काय लिहिणार थीटाऐवजी x आहे, म्हणजे हे काय होईल कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स. बरोबर आहे, या फॉर्म्युल्यानुसार आपण
इथे आपण हा फॉर्म्युला अप्लाय केलेला आहे. हे दोन फॉर्म्युले पण लक्षात राहू द्या, खूप महत्त्वाचे फॉर्म्युले आहेत ते. यानुसार हे पुट केलं आपण आणि हे ॲज इट इज साइन स्क्वेअर एक्स. का करत आहोत आपण? कारण आपल्याला इंटिग्रेशनचा फॉर्म्युला इथे वापरता येण्यासाठी. आता आपण काय करू, साइन स्क्वेअर एक्स येथे स्क्वेअर आहे, येथे स्क्वेअर आहे, आपण हा डिनोमिनेटर सेपरेट करू. म्हणजे काय होईल पहा, हे कॉस स्क्वेअर एक्स होईल आणि अपॉन साइन स्क्वेअर एक्स, बरोबर आहे. आणि मायनस साइन स्क्वेअर एक्स आणि अपॉन साइन स्क्वेअर एक्स असं लिहिता येईल आपल्याला. मायनसने आपण हा डिनोमिनेटर सेपरेट केलेला आहे. ही टर्म या खाली येईल आणि ही टर्म याच्या खाली पण येणार आहे. दोन टर्म झाल्यामुळे आपण ब्रॅकेट केलेला आहे इंटू डी एक्स इक्वल टू कॉस अपॉन साइन म्हणजे काय होईल, कॉट स्क्वेअर, बरोबर आहे. कॉस अपॉन साइन म्हणजे कॉट, परंतु स्क्वेअर आहे. मायनस साइन साइन कॅन्सल होईल म्हणजे इथे 1 होईल, बरोबर आहे. कॉट स्क्वेअर एक्स मायनस 1 येत आहे. आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे, 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा, बरोबर आहे. ज्याप्रमाणे 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा, त्याप्रमाणे 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा. येथे कॉट स्क्वेअर म्हणजे यावरून याची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला, कॉट स्क्वेअर थीटाची कोसेक स्क्वेअर थीटा मायनस 1. हा 1 इकडे मायनस होईल, बरोबर आहे. हा एक फॉर्म्युला, म्हणजे ती व्हॅल्यू आपण येथे पुट करू. कॉट स्क्वेअर थीटा म्हणजे हे पुट करू आपण इक्वल टू इंटिग्रेशन कॉट स्क्वेअर थीटा म्हणजे काय, कोसेक स्क्वेअर येथे एक्स आहे, थीटा नाही, एक्स मायनस 1 आणि हा मायनस 1, हा फॉर्म्युल्यातील -1 आणि हा -1 ॲज इट इज इंटू डी एक्स, बरोबर आहे. हे -2 होतील आता. आणि कोसेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन आपल्याला घेता येईल. पुढे लिहितो, देअरफॉर इंटिग्रेशन कोसेक स्क्वेअर एक्स -1 -2 होतील हे डी एक्स, बरोबर. पहा फॉर्म्युले आधी लक्षात ठेवा. आपल्याला कोसेक स्क्वेअर म्हणजे डेरिव्हेटिव्ह कॉट एक्सची काय आहे, कॉट एक्स, कॉट एक्सची डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर, कॉट एक्सची डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स आहे, बरोबर आहे. म्हणजे कोसेक स्क्वेअर एक्स याचं इंटिग्रेशन काय येईल, कॉट एक्स, परंतु हा मायनस साईन त्या साईडला जाईल. म्हणजे कोसेक स्क्वेअर एक्स याचं इंटिग्रेशन काय येईल, मायनस कॉट एक्स. याचं इंटिग्रेशन घेऊ आणि याचं इंटिग्रेशन घेऊ. याचं इंटिग्रेशन मायनस कॉट एक्स, बरोबर आहे. आणि याचं इंटिग्रेशन -2 आहेत म्हणजे -2x याप्रमाणे आणि प्लस सी, थोडं डायरेक्ट लिहिलेलं आहे. 2 आहे, इंटिग्रेशन 2dx म्हणजे 2x होईल त्याचं इंटिग्रेशन, बरोबर आहे. याप्रमाणे इंटिग्रेशन मिळेल आपल्याला. पहा फॉर्म्युले व्यवस्थित पाठ करा तरच हे येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 5th सब क्वेश्चन सोल्यूशन. लेट I इक्वल टू इंटिग्रेशन cos 2x cos 2 थीटा, तो फॉर्म्युला अप्लाय करू आपण इथे. येथे काय आहे, साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स आहे डी एक्स. पहा हे कॅन्सल होणार नाही, येथे अँगल वेगळा आहे, येथे अँगल वेगळा आहे. आता आपण काय करू, हा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, कॉस 2 थीटा म्हणजे काय, कॉस स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा. येथे थीटाऐवजी फक्त एक्स आहे, बरोबर आहे. म्हणजे हे काय होईल, इंटिग्रेशन कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स. या फॉर्म्युल्यानुसार याची व्हॅल्यू ही येणार आहे अपॉन हे ॲज इट इज डी एक्स इक्वल टू इंटिग्रेशन मायनसने हा डिनोमिनेटर आपण सेपरेट करू. म्हणजे काय होईल पहा, कॉस स्क्वेअर एक्स
अपॉन साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स, हे मायनस साईन, इथे साइन स्क्वेअर एक्स ही टर्म अपॉन ही टर्म, साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स डी एक्स. पहा ब्रॅकेट केलेला आहे कारण दोन टर्म आहेत, दोघांचे आपल्याला इंटिग्रेशन घ्यायचं आहे. कॉस स्क्वेअर एक्स कॉस स्क्वेअर एक्स, येथे अँगल डबल होता परंतु येथे सिंगल झालेला आहे, बरोबर आहे, कारण खाली पण सिंगल अँगल आहे, तो कॅन्सल होण्यासाठी आपण ही अरेंजमेंट केलेली आहे. कॉस स्क्वेअर एक्स आणि कॉस स्क्वेअर एक्स कॅन्सल होईल, येथे साइन स्क्वेअर एक्स आणि साइन स्क्वेअर एक्स कॅन्सल होईल, इथे काय राहील इंटिग्रेशन 1 अपॉन साइन स्क्वेअर एक्स मायनस 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स. पहा किती सिंपल झालेलं आहे. इक्वल टू 1 अपॉन साईन म्हणजे काय कोसेक, परंतु स्क्वेअर आहे म्हणजे इंटिग्रेशन कोसेक स्क्वेअर एक्स. 1 अपॉन साईन म्हणजे कोसेक, 1 अपॉन कॉस म्हणजे सेक, मायनस सेक स्क्वेअर एक्स डी एक्स. पहा इंटिग्रेशन सेपरेट करू आपण, इंटिग्रेशन कोसेक स्क्वेअर एक्स आणि इंटू डी एक्स मायनस इंटिग्रेशन सेक स्क्वेअर एक्स डी एक्स इक्वल टू. पहा कशाची डेरिव्हेटिव्ह कोसेक स्क्वेअर एक्स आहे, कॉट एक्सची डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स आहे, बरोबर आहे, म्हणजे याचं इंटिग्रेशन काय येईल मायनस कॉट एक्स, हे मायनस साईन. सेक कशाची डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स आहे टॅन एक्सची, म्हणजे याचं इंटिग्रेशन काय आहे टॅन एक्स प्लस सी लिहिणार, याप्रमाणे इंटिग्रेशन मिळेल आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन, सब क्वेश्चन 6 सोल्यूशन. लेट आय इक्वल टू इंटिग्रेशन, येथे साइन एक्स आहे आणि अपॉन 1 प्लस साइन एक्स इंटू डी एक्स. पहा अशा टाईपच्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला काय करायचं आहे, जो डिनोमिनेटर आहे त्याच्या कॉन्जुगेट पेअरने मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचं आहे. येथे 1 प्लस साइन एक्स आहे, आपण येथे मल्टिप्लाय करणार, येथे प्लस साईन आहे म्हणजे मायनस साईन घेणार, अपोजिट साईन न्यूमिरेटरला आणि डिनोमिनेटरला आपण मल्टिप्लाय करणार. याची व्हॅल्यू 1 आहे, बरोबर आहे, 1ने मल्टिप्लाय केल्यामुळे काही बदल होत नाही, इंटू डी एक्स असं लिहू शकतो आपण. येथे प्लस असल्यामुळे अपोजिट साईन मायनस साईन घेऊन आपण याने मल्टिप्लाय केलेलं आहे आणि डिवाइड केलेलं आहे. इक्वल टू, आता वरचा मल्टिप्लिकेशन आणि खालचा मल्टिप्लिकेशन, साइन एक्स इंटू 1 म्हणजे साइन एक्स होईल, बरोबर आहे, आणि साइन एक्स मायनस साइन एक्स म्हणजे मायनस साइन स्क्वेअर एक्स अपॉन. हा ए प्लस बी आहे आणि ए मायनस बी आहे, सपोज हा एक ब्रॅकेट आणि हा एक ब्रॅकेट सेम टर्म आहेत, साईन येथे अपोजिट आहेत. ए प्लस बी ए मायनस बी म्हणजे काय ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर म्हणजे 1 स्क्वेअर, 1 स्क्वेअर म्हणजे 1 आणि मायनस बी स्क्वेअर म्हणजे साईन स्क्वेअर असं लिहिता येईल आपल्याला इंटू डी एक्स. परंतु 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा म्हणजे काय कॉस स्क्वेअर थिटा. हे साईन एक्स मायनस साईन स्क्वेअर एक्स. पुन्हा इथे कॉमन काढू नका, कॉमन काढलं तर पुन्हा आपल्याला हेच मिळेल 1 मायनस साईन एक्स, बरोबर आहे, त्यामुळे कॉमन काढू नका. इथे काय होईल 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा, येथे थिटाऐवजी एक्स आहे असं लिहिता येईल आपल्याला. आता आपण काय करू, हा डिनोमिनेटर सेपरेट करू आपण इंटिग्रेशन, कारण जे आपल्याकडे फॉर्म्युले आहेत त्यामध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. येथे काय होईल साईन अपॉन कॉस स्क्वेअर एक्स, साईन एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स, बरोबर आहे, मायनसने सेपरेट होईल हा डिनोमिनेटर. येथे साईन स्क्वेअर एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स हे डी एक्स. साईन अपॉन कॉस स्क्वेअर एक्स, पहा ही कंडिशन असेल तर साईन अपॉन कॉस म्हणजे टॅन होईल आणि 1 अपॉन कॉस, येथे स्क्वेअर आहे,
एक कॉस आपण साईन खाली घेणार आणि 1/cos म्हणजे सेक एक्स इंटू टॅन एक्स यामध्ये कन्वर्ट होईल आणि त्याचं आपल्याला इंटिग्रेशन घेता येईल. इक्वल टू इंटिग्रेशन. आता हा कॉस स्क्वेअर एक्स आहे ना, याला आपण असं लिहू, हे साईन एक्स कॉस एक्स इंटू कॉस एक्स असंही लिहिता येईल आपल्याला. बरोबर आहे. म्हणजे सेक आणि टॅनमध्ये कन्वर्ट करायचं आपल्याला. सेक एक्स इंटू टॅन एक्स आला पाहिजे मायनस साईन स्क्वेअर एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स म्हणजे हे काय होईल टॅन स्क्वेअर एक्स. बरोबर आहे. इंटू डी एक्स इक्वल टू 1/cos होईल आणि साईन अपॉन कॉस असं लिहिता येईल. हा साईन एक्स सपोज येथे लिहिला आपण म्हणजे काय होईल 1/cos म्हणजे सेक, अजून आपण इंटिग्रेशन घेतलेलं नाही आहे आणि साईन अपॉन कॉस येथे मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे टॅन होईल. बरोबर आहे. आणि मायनस टॅन स्क्वेअर एक्स याची डेरिव्हेटिव्ह आपल्याला घेता येणार नाही कारण टॅनचा फॉर्म्युला नाही आपल्याकडे, साईन आणि कॉसचे आहेत. तर आपण काय करू, टॅन स्क्वेअर एक्सला आपण फर्स्ट क्वेश्चनमध्ये पाहिलेलं आहे 1 + टॅन स्क्वेअर थीटा म्हणजे काय सेक स्क्वेअर थीटा म्हणजे टॅन स्क्वेअर थीटा ही व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला सेक स्क्वेअर थीटा -1. बरोबर आहे. म्हणजे टॅन स्क्वेअर एक्सला आपल्याला कसं लिहिता येईल सेक स्क्वेअर एक्स -1. येथे मायनस साईन दोन टर्म असल्यामुळे येथे ब्रॅकेट करू आपण सेक स्क्वेअर एक्स -1. बरोबर आहे. सपोज येथे हा ब्रॅकेट करू आपण इंटू डी एक्स. आता आपल्याला इंटिग्रेशन घेता येईल. इंटिग्रेशन पुढच्या स्टेपमध्ये घेऊ आपण सेक एक्स इंटू टॅन एक्स याचं इंटिग्रेशन सेक एक्स. बरोबर आहे. हे मायनसने मल्टिप्लाय करू मायनस सेक स्क्वेअर एक्स हे -+1 होईल आणि इंटू डी एक्स. बरोबर आहे. मायनसने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय केला आपण. प्रत्येकाचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे. सेक एक्स इंटू टॅन एक्स त्याचं इंटिग्रेशन फक्त सेक एक्स. बरोबर आहे. हे मायनस सेक स्क्वेअर एक्स याचं इंटिग्रेशन टॅन एक्स हे आपण पाहिलेलं आहे यापूर्वी आणि +1 डी एक्स याचं इंटिग्रेशन एक्स आणि +c याप्रमाणे. नेक्स्ट क्वेश्चन. प्रत्येकाचं इंटिग्रेशन सेपरेट करा नंतर घ्या आणि डायरेक्ट लिहिलं तरी चालेल. नेक्स्ट क्वेश्चन 7th सब क्वेश्चन. सोल्यूशन. लेट I इक्वल टू इंटिग्रेशन टॅन एक्स सेक एक्स प्लस टॅन एक्स डी एक्स. इथे प्लस आहे, आपण काय करू मायनस साईन घेऊन याच टर्मने मल्टिप्लाय करू आणि डिवाईड करू मागच्याच प्रॉब्लेमप्रमाणे. हे सेक एक्स प्लस टॅन एक्स आहे इंटू येथे प्लस असल्यामुळे मायनस घेऊ आपण अपोजिट साईन कॉन्जुगेट पेअर इथे मायनस सेम टर्मने आपण पुन्हा डिवाईड करू. म्हणजे एखाद्या टर्मला आपण मल्टिप्लाय केलं एखाद्या नंबरने सेम नंबरने आणि डिवाईड केलं तर काही बदल होणार नाही कारण याची व्हॅल्यू 1 आहे. बरोबर आहे. इंटू डी एक्स इक्वल टू आता वरचा मल्टिप्लिकेशन आणि खालचा मल्टिप्लिकेशन टॅन एक्स इथे मल्टिप्लाय होईल सेक एक्स टॅन एक्सने या दोन टर्मला मल्टिप्लाय करू म्हणजे टॅन एक्स सेक एक्स होईल. बरोबर आहे. म्हणजे आपण असे लिहू शकतो सेक एक्स टॅन एक्स सेक एक्स टॅन एक्स. बरोबर आहे. आणि टॅन एक्स म्हणजे मायनस टॅन स्क्वेअर एक्स या टर्मने याला मल्टिप्लाय होईल आणि अपॉन ए प्लस बी ए मायनस बी म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर सेक एक्स आणि सेक एक्स म्हणजे सेक स्क्वेअर एक्स होईल आणि मायनस बी स्क्वेअर म्हणजे टॅन स्क्वेअर एक्स. ए प्लस बी ए मायनस बी सपोज हा एक ब्रॅकेट आहे आणि हा एक ब्रॅकेट आहे. ए प्लस बी ए मायनस बी म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर याप्रमाणे इंटू डी एक्स.
सेक स्क्वेअर एक्स आणि मायनस टॅन स्क्वेअर एक्स याची व्हॅल्यू 1 मिळेल, कारण 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स किंवा थीटा इक्वल टू काय आहे, सेक स्क्वेअर थीटा, बरोबर आहे. म्हणजे येथे काय आहे, सेक स्क्वेअर, त्यातून टॅन स्क्वेअर मायनस आहे, म्हणजे 1 हा टॅन स्क्वेअर त्या साईडला पास केला तर इकडे काय राहील, थीटा मायनस टॅन स्क्वेअर याप्रमाणे आहे, बरोबर आहे. फक्त येथे एक्स आहे, तेथे थीटा आहे. सेक स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा ही व्हॅल्यू 1, बरोबर आहे. ही व्हॅल्यू 1 मिळेल. इंटिग्रेशन सेक एक्स टॅन एक्स याचं इंटिग्रेशन घेता येईल आपल्याला. आणि टॅन स्क्वेअर एक्सला आपण काय लिहिणार, टॅन स्क्वेअर म्हणजे आपण काय लिहिणार, सेक स्क्वेअर एक्स मायनस 1, सेक स्क्वेअर एक्स मायनस 1, कारण टॅन स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन नाही आपल्याकडे, परंतु टॅनला आपण सेकमध्ये कन्वर्ट केलेलं आहे, कारण याचं इंटिग्रेशन काढता येते आपल्याला. आणि ही व्हॅल्यू 1 मिळेल. ही व्हॅल्यू किती आहे, 1 इंटू डी एक्स, बरोबर आहे. आता याचं इंटिग्रेशन घेता येईल. अपॉनमध्ये 1 लिहिण्याची गरज नाही. म्हणजेच काय, इंटिग्रेशन सेक एक्स टॅन एक्स, सेक एक्स टॅन एक्स इंटू डी एक्स, बरोबर आहे. सेपरेट करू आपण. आणि मायनसने मल्टिप्लाय करून घेऊ, म्हणजे मायनस इंटिग्रेशन सेक स्क्वेअर एक्स, हे मायनसने मल्टिप्लाय केल्यामुळे हे प्लस 1 होतील, बरोबर आहे. म्हणजे इथे प्लस इंटिग्रेशन 1 डी एक्स. आता इंटिग्रेशन घेऊ. याचं इंटिग्रेशन सेक एक्स मायनस सेक स्क्वेअर एक्स, त्याचं इंटिग्रेशन टॅन एक्स आणि 1 डी एक्स, म्हणजे त्याचं इंटिग्रेशन फक्त एक्स आणि प्लस सी याप्रमाणे. इंटिग्रेशन 1 डी एक्स असेल तर आपण इंटिग्रेशन एक्स लिहिणार. इंटिग्रेशन 2 डी एक्स असेल तर आपण 2x लिहिणार इंटिग्रेशन 3 डी एक्स असेल तर आपण काय लिहिणार, 3x. नेक्स्ट क्वेश्चन. सब क्वेश्चन 8 सोल्यूशन. लेट I इक्वल टू इंटिग्रेशन स्क्वेअर रूटमध्ये 1 प्लस साइन 2x डी एक्स. येथे अँगल 2x आहे, पुन्हा स्क्वेअर रूट आहे, तर आपण काय करू, 1 आपल्याला हे माहिती आहे. 1 म्हणजे काय, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा. थीटाऐवजी आपण एक्स घेऊ, सपोज साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स, बरोबर आहे. आणि साइन 2 थीटा हा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. सपोज साइन 2x म्हणजे फॉर्म्युला कसा आहे, 2 टाइम्स साइन थीटा साइन एक्स इंटू कॉस एक्स. खूप महत्त्वाचे फॉर्म्युले आहेत हे. 1 ऐवजी हे पुट करू आपण आणि साइन 2x ऐवजी हे पुट करू आपण. म्हणजे काय होईल पहा, आपल्याला स्क्वेअर रूट कॅन्सल करता येईल. कशामुळे, 1 म्हणजे काय, साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स प्लस साइन 2x म्हणजे काय, हे लिहिणार आपण 2 टाइम्स साइन एक्स इंटू कॉस एक्स असं लिहिता येईल. इक्वल टू हे इंटू डी एक्स. इंटिग्रेशन हा एक फॉर्म्युला तयार झालेला आहे. साइन येथे स्क्वेअर आहे, कॉस येथे स्क्वेअर आहे आणि 2 टाइम्स साइन एक्स इंटू कॉस एक्स आहे. हा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, ए प्लस बी स्क्वेअर म्हणजे एला स्क्वेअर बीला स्क्वेअर आणि ट्वाईस ए बी, बरोबर आहे. त्याप्रमाणे आहे, म्हणजे हे स्क्वेअर रूट ॲज इट इज. आपल्याला काय लिहिता येईल, असं लिहिता येईल, साइन आणि कॉस आहेत, बरोबर आहे. म्हणजे साइन एक्स प्लस कॉस एक्स याचा स्क्वेअर, याचं एक्सपेन्शन केलं आपण ए प्लस बी होल स्क्वेअर याप्रमाणे, तर हे काय होईल, साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स प्लस 2 टाइम्स साइन एक्स इंटू कॉस एक्स. असं का केलं आपण, कारण स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट साइन कॅन्सल होण्यासाठी. हे इंटू डी एक्स
हे विसरू नका dx लिहिण्यासाठी. आता स्क्वेअर आहे, स्क्वेअर रूट आहे. सपोज 9 आहेत, तर याला स्क्वेअर आहे सपोज आणि स्क्वेअर रूट आहे, म्हणजे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट अपोजिट साईन आहेत, कॅन्सल होऊन जाईल. फक्त 9 व्हॅल्यू काय येईल, फक्त 9. म्हणजे येथे हे स्क्वेअर रूट साईन आणि हा स्क्वेअर कॅन्सल होईल. फक्त याची व्हॅल्यू काय मिळेल, साईन एक्स कॉस एक्स, साईन एक्स आणि कॉस एक्स. स्क्वेअर केला आणि पुन्हा याचा स्क्वेअर रूट घेतला आपण, तर 30 टर्म मिळेल आपल्याला, बरोबर आहे. dx दोघांचं इंटिग्रेशन घेता येईल आपल्याला. साईन एक्सचं इंटिग्रेशन मायनस कॉस एक्स आणि कॉस एक्सचं इंटिग्रेशन साईन एक्स आणि प्लस सी. याचं इंटिग्रेशन आणि याचं इंटिग्रेशन. साईन एक्सचं इंटिग्रेशन मायनस कॉस एक्स आहे आणि कॉस एक्सचं इंटिग्रेशन प्लस साईन एक्स आहे, हे लक्षात राहू द्या. नेक्स्ट क्वेश्चन, 9th सब क्वेश्चन. सोल्यूशन. लेट I इक्वल टू इंटिग्रेशन 1 मायनस कॉस 2x इंटू dx. पहा येथे 1 मायनस कॉस 2x आहे. हे दोन फॉर्म्युले लक्षात राहू द्या. 1 मायनस कॉस 2x असेल, कॉसला अँगल डबल आणि येथे मायनस असेल, तर आपण असं लिहू शकतो 2 टाइम्स साईन स्क्वेअर एक्स. हा एक फॉर्म्युला, थीटा किंवा एक्स. आणि 1 प्लस कॉस 2, येथे थीटा लिहू आपण, थीटा याप्रमाणे. आणि 1 प्लस कॉस 2 थीटा असेल तर 2 टाइम्स कॉस स्क्वेअर, येथे कॉस स्क्वेअर, प्लस असेल तर कॉस स्क्वेअर आणि मायनस असेल तर साईन स्क्वेअर. हे लक्षात राहू द्या. येथे काय आहे, 1 मायनस कॉस 2x, 1 मायनस कॉस 2x, म्हणजे हा फॉर्म्युला अप्लाय करू आपण. त्याची व्हॅल्यू किती आहे, 2 टाइम्स साईन स्क्वेअर थीटा. म्हणजे इंटिग्रेशन हे स्क्वेअर रूट ॲज इट इज 1 मायनस कॉस 2x म्हणजे 2 टाइम्स साईन स्क्वेअर एक्स असं लिहू शकतो आपण. हे dx. पहा स्क्वेअर आहे, स्क्वेअर रूट आहे, कॅन्सल होईल. हा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होईल, म्हणजे इंटिग्रेशन येथे काय राहील, 2 साईन एक्स. साईनचा स्क्वेअर कॅन्सल होईल आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होईल, बरोबर आहे. परंतु 2ला स्क्वेअर रूट आहे, कारण 2ला स्क्वेअर नाही आहे, म्हणजे हे स्क्वेअर रूटमध्ये 2 राहतील, स्क्वेअर रूटमध्ये 2 राहणार आहेत, बरोबर आहे. इंटू dx. फक्त साईनचा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होईल आणि 2 आपले स्क्वेअर रूटमध्ये आहेत. हे √2 कॉन्स्टंट आहे, म्हणजे कोएफिशियंट आहे ॲज इट इज. साईन एक्सचं इंटिग्रेशन मायनस कॉस एक्स आणि प्लस सी. मायनस मायनस आधी लिहू आपण, हे √2 आणि इंटू कॉस एक्स आणि प्लस सी याप्रमाणे. हे दोन फॉर्म्युले खूप महत्त्वाचे आहेत, लक्षात राहू द्या. आपण जे फॉर्म्युले पाहिलेले आहेत कॉस 2 थीटाचे, हा एक फॉर्म्युला आहे कॉस स्क्वेअर थीटा मायनस साईन स्क्वेअर थीटा, बरोबर आहे. दुसरा एक फॉर्म्युला आहे 2 टाइम्स कॉस स्क्वेअर थीटा मायनस 1. आणि तिसरा एक फॉर्म्युला आहे 1 मायनस 2 टाइम्स साईन स्क्वेअर थीटा. हेच फॉर्म्युले आहेत, हा एक फॉर्म्युला आणि हा एक फॉर्म्युला. यावरूनच हे फॉर्म्युले तयार केलेले आहेत. या दोन फॉर्म्युल्यावरून हे दोन फॉर्म्युले तयार झालेले आहेत, फक्त टर्म अशा मागे पुढे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, 10th सब क्वेश्चन. साईनला अँगल 4x आहे आणि कॉसला अँगल 3x आहे, म्हणजे अँगल वेगवेगळे आहेत आणि साईन आणि कॉसचा मल्टिप्लिकेशन आहे. पहा साईन आणि कॉसचा मल्टिप्लिकेशन आणि अँगल वेगवेगळे, हा एक फॉर्म्युला आहे आपल्याकडे. म्हणजे 2 टाइम्स साईन हा अँगल ए आणि इंटू कॉस त्याचा अँगल बी, म्हणजे साईन आणि कॉसचे अँगल वेगवेगळे. 2 टाइम्स साईन ए इंटू कॉस बी. हा फॉर्म्युला कसा आहे पहा, हा फॉर्म्युला आहे साईन ऑफ ए प्लस बी आणि प्लस साईन ऑफ ए मायनस बी. याप्रमाणे फॉर्म्युला आहे, परंतु येथे काय आहे, येथे 2 नाहीत, बरोबर आहे. सुरुवातीला 2 पाहिजे आणि साईन आणि कॉसचा मल्टिप्लिकेशन पाहिजे, येथे 2 नाहीत. आपण काय करू, यावरून हा फॉर्म्युला तयार करता येईल, साईन ए इंटू कॉस बी
हा 2 इकडे डिव्हिजनमध्ये जाईल म्हणजे 1/2 होईल. हा 2 आपण इकडे पास करू म्हणजे काय होईल साइन ऑफ ए प्लस बी आणि प्लस साइन ऑफ ए मायनस बी. बरोबर आहे. म्हणजे साइन आणि कॉसचा मल्टिप्लिकेशन असेल अँगल वेगवेगळे असतील तर आपण असं लिहू शकतो. बरोबर आहे. त्याप्रमाणे कन्वर्ट करू आपण. सोल्युशन लेट आय इक्वल टू इंटिग्रेशन साइन 4x आणि इंटू कॉस 3x dx इक्वल टू इंटिग्रेशन म्हणजे आपण कसं लिहिणार हे 1/2 बरोबर आहे. साइन ऑफ अँगलची ॲडिशन 4x आणि प्लस 3x आणि प्लस आता साईनमध्ये सबट्रॅक्शन अँगलची म्हणजे 4x मायनस 3x बरोबर आहे आणि इंटू dx याप्रमाणे. पहा पुढे हा फॉर्म्युला रिझन म्हणून लिहू शकता. इक्वल टू हे इंटिग्रेशन 1/2 ने दोघांनाही मल्टिप्लाय आहे. बरोबर आहे. कारण दोघांनाही मल्टिप्लाय केलेलं आहे 1/2 ने. साइन ऑफ 7x होतील. बरोबर आहे. आणि प्लस साइन 4x मायनस 3x म्हणजे फक्त x होईल याप्रमाणे dx. पहा किती सिंपल झालेलं आहे. आता आपण इंटिग्रेशन घेऊ शकतो. आधी आपण हाफने मल्टिप्लाय करू किंवा डायरेक्ट इंटिग्रेशन घेतलं तरी चालेल. म्हणजे हे 1/2 या टर्मला इंटिग्रेशन 7x म्हणजे साइन 7x बरोबर आहे. हाफ येथे पण मल्टिप्लाय होतील म्हणजे हे dx आणि प्लस हे 1/2 आधी घेऊ आपण इंटिग्रेशन साइन x आणि dx असं लिहिता येईल आपल्याला किंवा डायरेक्ट तुम्ही लिहिलं तरी चालेल. हे हाफ साइन एक्सचं इंटिग्रेशन मायनस कॉस एक्स मायनस कॉस एक्स म्हणजे येथे 7x आहे. पहा एक्स व्यतिरिक्त 7x अँगल असेल तर आपल्याला या 7ने पुन्हा डिवाईड करायचं आहे ते लक्षात राहू द्या. आणि हे प्लस हाफ साइन एक्सचं इंटिग्रेशन मायनस कॉस एक्स बरोबर आहे. पहा इंटिग्रेशन घेतलेलं आहे आपण प्लस सी. हा मल्टिप्लिकेशन करू 7 × 2 14 होतील. हे म्हणजे मायनस कॉस 7x अपॉन 14 बरोबर आहे. आणि प्लस मायनस हे मायनस होतील मायनस कॉस एक्स अपॉन 2 आणि प्लस सी हे येणार आहे इंटिग्रेशन. समजलं मित्रांनो. धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.